आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ मनभर प्रेमाची, गुळाचा गोडवा आपुलकीने बोला, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. पुणे सत्ता यूट्यूब चॅनल पाहणाऱ्या सर्वांचे पुणे सत्ताकडून हार्दिक स्वागत. मकर संक्रांती 2024ला नक्की 14 तारखेला की 15 तारखेला? पूजा करण्याचा शुभ मुहूर्त, पूजा करण्याची विधी पद्धत, काय दान करावे, काय परिधान करावे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहेत. मकर संक्रांती 2024ला 15 जानेवारीला आलेली आहे. मकर संक्रांती या दिवशी सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकतो आणि उत्तरायण चालू होते. सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. म्हटले जाते स्वतः सूर्यदेव आपल्या मुलाला म्हणजे शनिदेवाला भेटायला जातात, कारण शनिदेव मकर राशीचे स्वामी मानले जातात. 2:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे, म्हणून 15 तारखेलाच मकर संक्रांती साजरी करायची आहे. पुण्यकाळ आहे सकाळी 7:15 ते संध्याकाळी 5:46 मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून घराची साफसफाई करावी. गंगाजलयुक्त पाणी आणि तीळ आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करावे. सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि पूजा उपासना करावी. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ व तिळापासून बनलेल्या खाद्यपदार्थांचे दान करणे खूपच शुभ मानले जाते, म्हणून या गोष्टी अवश्य दान कराव्यात. गरजू लोकांना तांदूळ, तूप, कंबल, तीळ किंवा खिचडीही दान तुम्ही करू शकता. स्त्रियांसाठी हा सण फार महत्त्वाचा मानला जातो. ह्या दिवशी हळदी कुंकवाला विशेष महत्त्व असते. स्त्रियांनी कोणता रंग सकारात्मक व ऊर्जादायी आहे? स्त्रियांना कोणता रंग सकारात्मक व ऊर्जादायी आहे आणि कोणत्या रंगाची साडी परिधान करू नये, हा सण फार महत्त्वाचा मानला जातो. ह्या दिवशी हळदी कुंकवाला विशेष महत्त्व असते. स्त्रियांसाठी कोणता रंग सकारात्मक व ऊर्जादायी आहे आणि कोणत्या रंगाची साडी परिधान करावी? हिरवा रंग सौभाग्यवतीचं लेणे मानले जाते. तसेच हिरवा रंग हा पर्यावरणपूर्वकही आहे. देवीची ओटी भरतानाही आपण हिरव्या रंगाची साडी, चोळी आणि बांगड्यांनी भरतो. त्यामुळे तुमच्याकडे हिरव्या रंगाची साडी असेल तर अवश्य हिरव्या रंगाची साडी परिधान करावी. अन्यथा माता लक्ष्मीचा आवडता रंग म्हणजे लाल, म्हणून तुम्ही लाल रंगाची साडीही घालू शकता. तसेच शौर्य, वीर आणि बलिदानाचा प्रतीक रंग म्हणजे केशरी रंग आणि पितांबर म्हणजे पिवळा रंग. हा रंग परिधान केल्याने आपला गुरुग्रहही शक्तिशाली होतो. प्रेमाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणजे गुलाबी रंग, हा रंगही आपण परिधान करू शकतो. याचबरोबर पोपटी, चिंतामणी, राणी रंग हेही रंग शुभ मानले जातात. म्हणजे आता प्रश्न आहे, कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये? तर असे म्हटले जाते की संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र घातले आहे तो रंग परिधान करू नये. यावर्षी संक्रांती काळ्या रंगावर आली आहे, म्हणून काळ्या रंगाची साडी स्त्रियांनी अजिबात घालू नये. 16 शृंगारात बांगड्यांचे खूप मोठे महत्त्व आहे. शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचा रंग म्हणजे हिरवा रंग. स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या घालणे खूपच सकारात्मक आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार एका हातात 6 आणि दुसऱ्या हातात 7 बांगड्या घालणे खूपच शुभ मानले जाते. तुम्ही ह्यापेक्षाही जास्त बांगड्या घालू शकता, फक्त एका हातात एक बांगडी जास्त घालावी. संक्रांतीला लाखाच्या चुड्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे बांगड्यांसोबत लाखेचा चुडाही अवश्य घालावा. यावर्षी संक्रांती देवीचे वाहन आहे घोडा, तसेच उपवाहन आहे सिंह. तिच्या हातात शस्त्र, भाला आणि तिने काळे वस्त्र परिधान केलेले आहे. हळदीचा टिळा लावलेला आहे आणि वयाने ती वृद्ध आहे. हातात तिच्या दुर्वा आहेत. अशा प्रकारे ही संक्रांत तुम्हाला व तुमच्या परिवाराला सुखाची, समृद्धीची, आनंदाची आणि भरभराटी जाओ हीच सदिच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.